लाईट बिल माफ झालेला शेतकरी हे काय तुमच्या बाजून येईल का? लाडक्या बहिणीच्या खात्यावरती भाऊबीज आली, ही लाडकी बहीण तुमच्या बाजून येईल का? पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं 8,500 पोलीस पाटील आणि त्यांचे नातेवाईक तुमच्या बाजून येतील का? कोतवालाला तुम्ही 1 रुपयाची वाढ दिली नाही, 7,500 रुपये पहिल्यांदा वाढवलं, नंतर 10% वाढवलं. कोतवालाचे पै पाहुणे तुमच्या बाजून येतील का? आमच्या बाजून येतील. अंगणवाडी ताईंनी किती वेळा आझाद मैदानावरती मोर्चा काढला, आपल्या सरकारनं त्यांचं मानधन वाढवलं, मदतनीस ताईंचं मानधन वाढवलं. रोजगार सेवक डोकं आपटून दमले, त्यांना काहीच नव्हतं, 8,000 रुपयाचं मानधन चालू केलं आपल्या सरकारनं. शिक्षण सेवक जिथं आमची गरीबाची मुलं शिकतायत त्यांचं मानधन वाढवलं. कंत्राटी ग्रामसेवक एखादा नाही, हा विषय खूप मोठा आहे. ओबीसी पूर्ण ताकदीनं या सरकार बरोबर राहिलाय, पूर्ण क्षमतेनं. आदिवासी, मागासवर्गीय, गरीब मराठा समाज, इथला या राज्यातला तरुण, या राज्यातला कष्टकरी, आता गावातले सगळे फिडर सोलरवरती यायला लागलेत, कामं चालू झालेत. सकाळी 7ला लाईट येणार, संध्याकाळी 7ला जाणार. रात्रभर जो शेतात जाणारा शेतकरी तुम्हाला मतदान देईल का? हे खूप मोठं काम या महायुतीचं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकांनी इतकं भरभरून मतदान केलेलं आहे. 125 प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली जलसंपदा खात्याच्या, आणि जयंत पाटलांनी दिली ती 5 प्रकल्पाला. किती? 5 प्रकल्पाला. माहिती घ्या तुम्ही, 2.5 वर्षामध्ये 5 प्रकल्पाला पाण्याच्या मंजुरी दिली. जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना आणि माझा नेता देवाभाऊ असताना 125. आता ती लोक मतं कोणाला देतील? नाना पटोलेला ती लोक मतं देतील, शरद पवारांना ती लोक इथं उद्धव ठाकरेंना फेसबुकवर बसून देतील का? हा साधा विचार करा ना. अनेक झोपडपट्टी धारकांची घरं त्यांनी कायम करून दिली. आणि एक ना अनेक विषय आहेत या महायुतीच्या यशामध्ये, अनेक बाजू जोडलेल्या आहेत, अनेक लोकांनी मदत केलेली आहे. आणि मग ह्यांचं गाणं जातं ईव्हीएम वरती, तर तसा काही नाही, त्याचा काही उपयोग पण नाही. ग्रामीण रस्ते 3 टप्प्यामध्ये केले मुख्यमंत्री सडक मधनं. कधी तुम्हाला अक्कल होती ग्रामीण रस्ते कसे करायचे? ग्रामीण रस्त्याला कधी निधीच मिळत नव्हता. 40-40 हजार किलोमीटरचे 3 टप्पे केले. गिरीश भाऊनी या राज्यामधल्या 400 मंदिरांचा जीर्णोद्धार केला. देवा श्रद्धा असणारी लोक आहेत का नाही? का सगळे नास्तिक आहेत? या महाराष्ट्रामध्ये राहणारी लोक. असं चौफेर यश आहे, चौफेर यश आहे. खरं तर आता चौफेर यशानं